9034 आहे. पण नामदेव महाराज म्हणतात माझ्या गुरुनं 934व्या ज्ञानेश्वरीच्या पण एक जर ओवी तुम्हाला कळाली सर्व ज्ञानेश्वरी काय. भात शिजला हे कशाहून कळतं? शीताहून भाताची परीक्षा म्हणतात का नाही? अरे एक शीत उचलायचा तो दाबून पाहायचा तो शिजला म्हणजे सर्वच भात शिजला. मुठभर भात घ्यायचा असा चोळायचा का शिजला का नाही पाहायचा. म्हणून एक भाताच्या शीतावरून संपूर्ण भात शिजल्याची परीक्षा होते. तसा एक शब्द महापुरुषाचा मोक्ष देऊन जातो. मी नाही म्हणत माऊली म्हणतात काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवनी एकी. या गोष्टी सद्गुरूच्या मुखातून एकांतात श्रवण करावे लागतात. लोकांतात हे ऐकायला मिळत. अरे लोकांतात लोकासारखं पाहून लोकाला पाहून बोलावं लागतं आणि एकांतात साधकाला पाहून बोललं जातं. आणि साधकाला पाहून जो साधू बोलतो ते साधकाचं कल्याण करण्यासाठी. लोकांतात जी आहे आपलं सर्व लोकांतातल्या गोष्टी आहे म्हणून त्या लौकिकात मोडतात. लोकांतात जे घडतं ते लौकिकात मोडतं आणि एकांतात घडतं ते अलौकिक असतं. मग अलौकिक हे ज्ञान आहे. अलौकिक काय ज्ञान आहे आणि ज्याला अलौकिक ज्ञानाची प्राप्ती झाली तो लौकिकामध्ये पडत दिसतो. तो लौकिकामध्ये काय स्वामी विवेकानंद म्हणायचे साधून लोकांचं कल्याण करण्याकरता लोकातच राहावं पण लोकाचा होऊन राहू नये. लोकाचा होऊन राहू नाही. अरे साधूचं तुम्ही ऐकायचं तुमचं थोडी काही आम्ही ऐकत बसणार. असं करा महाराज तसं करा तुमचं काही आम्ही ऐकणार काही ते ऐकाय सारखंच नाही. ते कशाला ऐकत बसायचं रिकाम. आतापर्यंत तुम्ही जन्मल्यापासून कोणाचं 70 वर्ष वय झालं कोणाचं 80 किती बोलले पण तुम्ही बोललेलं काही ऐकायसारखं आहे का? कोणी लिहून ठेवलं का की बा इतका बोलला काही लिहून ठेवलं? अरे ते लिहून ठेवायसारखं नाही. लिहून ठेवायसारखं माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. लिहायसारखं होतं ते. जे लिहिलं त्याच्यापासून कल्याण होतं इतरांचं आणि म्हणून अशा प्रकारचा लेख आहे. तर आपण पाहत होतो की अमानित्व एवढं मोठं सर्वस्व काही असूनही ज्यांना मान प्रतिष्ठेचा हे नाही म्हणून लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. हा कानाला कठीण पडणारा शब्द आहे आणि साधू बोलतो ते सत्य बोलतो. लौकिकाचा तर उद्वेग आलेला आहे आणि सर्व शास्त्र शिकल्यानंतर त्यांनी शास्त्र सुद्धा त्याग करून टाकलेले. अरे तुम्हाला नदी पार करायची तर नदीमध्ये बसले तिकडच्या काठाला गेले त्या नावाड्याचे जे काही पैसे ते दिले. आता तुम्हाला पलीकडच्या काठावर पोहोचायचं तुम्ही पोहोचले. आता पुन्हा त्या तुम्ही नावामध्ये येऊन बसता का? अरे प्राप्ती झाली या जैसी साधने सरती पैसे. प्राप्त झाल्यानंतर पुन्हा साधनाचा परित्याग करावा लागतो आणि साधना प्राप्ती झाल्यानंतर जर साधन राहिलं तर तेवढाच अहंभाव साधनाच्या प्रती राहील. तेवढं द्वैत शिल्लक राहील. द्वैत शिल्लक राहिलं तर अज्ञान शिल्लक राहील. अज्ञान शिल्लक राहिलं तुमचा मोक्ष मिळणार नाही. ज्ञानच होणार नाही. मग अशा प्रकारची गोष्ट आहे की शास्त्रावरी उबगू. आता शास्त्राचं कामच नाही राहिलं. पोटभर जेवण केलं आणि म्हणले हे खा 5 लाडू. लाडू उत्तम आहे पण पुन्हा घेता का तुम्ही पोटात टाकायला? नाही घेत. संपलन तुमची तृप्ती झाली. तृप्ती झाल्यानंतर पुढे आवश्यकता नाही त्याची गोष्टीची म्हणून साध्य मिळाल्यानंतर साधनाची आवश्यकता संपली. साध्य मिळालं साधनांची आवश्यकता संपली. साधन कुठपर्यंत आहे? जोपर्यंत साध्य मिळत नाही तोपर्यंत साधन आहे. अरे तुम्ही तुमचं लग्न लागतं तर लोक काय फेकतात तुमच्या अंगावर? अक्षिता फेकतात. तुमचं लग्न झालं 2 जण शेतात गेले लागले की एकमेकाच्या अंगावर अक्षिता फेकता का? तर झालं संपलं ते. तो प्रसंग होता त्याच वेळी अक्षता पडली. आता पुन्हा अक्षता फेकल्या तरी काही उपयोग नाही. म्हणले आपल्या पडल्या होत्या आपण दररोज एकाच्या अंगावर टाकत जाऊ.
अरे गेला बाबा, तो रस गेला, है की नाही? आता हा रस आनंदाचा श्रुती सांगते रसो वैसा. रस म्हणजे परब्रह्म, रस म्हणजे आनंद. तो आनंद जो प्राप्त होत नाही. आता आनंद कसा असावा? दुःख विरहित आनंद असावा. ज्या आनंदामध्ये दुःखाचा लेश आहे त्याला आनंद म्हणता येत नाही. मग दुःख विरहित आनंद. नवे नवे गुरुजी सांगायचे की ज्याच्यावरती दुःखाचा अत्यंत अभाव आहे त्याला म्हणतात आनंद. जसा आत्म्यावरती जगताचा अत्यंत अभाव आहे तसा आनंदावरती जगताचा अत्यंत अभाव आहे. म्हणून शास्त्र सांगते, श्रुती वेद सांगतात, आनंदो ब्रह्मेति व्यजानात. आनंद म्हणजे काय? ब्रह्म. आनंद म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच आनंद. ब्रह्म आणि आनंद दोन गोष्टी वेगळ्या नाही. मग जी एक गोष्ट श्रवणाने कळते तिला अद्वैत म्हणतात, आणि ज्याला अद्वैत म्हणतात ते अद्वैत आपलं स्वरूप आहे. आणि जे आपलं स्वरूप नाही ते दृश्य आहे, सर्व ते मिथ्या आहे. जे आपलं स्वरूप नाही ते मिथ्या आहे, आणि आपलं स्वरूप आहे ते अद्वैत आहे, ते सत्य आहे. म्हणून आपण म्हणतो सच्चिदानंद सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? सत्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. अशा अनंत स्वरूपाची जाणीव कोणाला होते? ज्या महात्म्यामध्ये अमानित्व आलेलं आहे. अमानित्व आल्यानंतरच कळते की हा ज्ञानी पुरुष आहे. आणि ज्याला मानाची अपेक्षा आहे तो ज्ञानी पुरुष असू शकत नाही. कारण ज्ञानाची वासना निवृत्त झालेली असते. वासना निमाली समूळ ज्याची, असे तुकोबराय म्हणतात. वासना निमाली समूळ द्यायची. मग पाठामध्ये सर्वस्व ऐकायला मिळतं. कीर्तनात मिळतं का सर्वस्व? कीर्तनात काय असतं तुम्हाला माहिती आहे? एक पाठ म्हणजे 4 ते 5 कीर्तन होतात. एक पाठ 1 घंटा सांगितलं तर 4-5. पण अभ्यास पाहिजे की नाही? पाठ सांगायला अभ्यास लागतो. कीर्तनकाराला म्हणा सांग बरं याच्यावर, ते काहीच सांगणार नाही. त्याचं ठरलेली चौकडी असते. तर अभ्यास आहे. म्हणून गुरुजी ज्यावेळी पाठ सांगायचे तर मोठमोठे विद्वान चोरून ऐकायचे गुरुजीचा पाठ. त्यांना कमीपणा वाटायचा. आपण त्यांच्या पुढे बसलो, लोक आपल्याला म्हणतील हे त्यांच्यापेक्षा लहान आहे. असे मोठमोठे, त्यांचे नाव नाही मी सांगत, त्यांचे नाव तुम्हाला माहित आहे. पण गुरुजी आम्हाला, कारण गुरुजी ज्यावेळी पाठ सांगत त्यावेळी मी काय छोटासा होतो, 4-5 वर्ष, मला काही समजत नव्हतं. पण मला तुमच्यासारख्या एका साधून यायचं गुरुजींच्या जवळ, गुरुजवळ न्यायचा, आणि त्यावेळी काहीच कळायचं नाही. पण त्यांच्या कृपेनं पुन्हा मग हे सर्व झालं. हे सर्व जे आहे ते त्यांच्या कृपेनं झालं. परंतु गुरुजीकडे शिकलेले मोठमोठे जे विद्वान लोक होते त्यांच्याकडे आम्ही मग पुढे पाठ ऐकले, आणि पाठ ऐकल्यानंतर अशा प्रकारची गोष्ट आहे. तर गुरुजी सारखे संत बाबा हो डोळ्यानं दिसणंच आवश्यक. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव श्रीरंगनाथम गुरुराजवर्यम प्रभावती क्षेत्र निवासिनंतम. प्रभावती, आपल्या परभणीचं नाव काय? प्रभावती. त्याचं नाव ठेवलं लोकांनी. अब्राऊन झाला, पुढे परभणी झालं. प्रभावती क्षेत्रामध्ये ज्यांचा निवास, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचा जन्म झाला परभणी जिल्ह्यामध्ये, प्रभावती क्षेत्र म्हणजे संपूर्ण जिल्हा क्षेत्र म्हटल्यानंतर, आणि ते ज्ञानेश्वर महाराजच वारकरी संप्रदायाला वेदांत काय असतो हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजच रंगनाथ गुरुजींच्या रूपात अवतीर्ण झाले. नाहीतर या संप्रदायाला वेदांत माहित नव्हता. वेदांताचा हा संप्रदाय आहे, मूळ संप्रदाय हा वेदांताचा आहे. पण दुसऱ्याच बाजूने चालला होता. खरं तत्वज्ञानच माहित नव्हतं. आणि भोळे भावडे वारकरी बिचारे, त्यांना काही कोणी सांगत नव्हतं. गुरुजीनं सर्व उलागडा केला की बाबा तुमचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे, वेद
वेदांत काय आहे, शास्त्र काय आहे, आयुष्यभर त्यांनी, आणि म्हणून त्यांच्याकडे शिकलेल्या लोकांना पुन्हा त्या गोष्टीचा प्रचार प्रसार झाला. म्हणून ही जी वेदांत जे आहे तो गुरुजीची देण आहे. कोणाची देण आहे? ही गुरुजीची देण आहे, त्यांचे उपकार आहे. येथे उपकारासाठी आले घरजा गुरुजी. वैकुंठ स्वर्ग वगैरे हे काहीच नव्हते मानत. हे सर्व काय आहे? या गप्पा गोष्टी आहेत. न मी वैकुंठातून आलो, न मी स्वर्गातून आलो. वैकुंठातून आले बाबा तुम्ही, पुन्हा वैकुंठाला जायचं का? गुरुजी सांगायचे स्वर्ग मिथ्या आहे, वैकुंठ मिथ्या आहे, कैलास मिथ्या आहे. लोक म्हटल्यानंतर तो मिथ्या आहे, जग म्हटल्यानंतर ते मिथ्या आहे. अरे इथं आपण हे इहलोक आहे, तो परलोक आहे. इहलोक काय आणि परलोक काय? इथल्या जीवाच्या ज्या वासना आहेत, परलोकातल्या जीवाच्या त्याच वासना आहेत देवांच्या. इथेही जीव भोगत भोगतो, तिथेही जीव भोगत भोगतो, एक नाही. परंतु भोगापासून जो निवृत्त होऊन ज्याने त्याग स्वीकारलेला आहे, गुरुजी म्हणायचे तो साधू आहे. इंद्र जरी असेल तर साधू नाही. इंद्र जरी असेल तर, अरे बृहस्पती असेल तो सुद्धा साधू नाही. किती मोठी गोष्ट आहे. कारण त्यांचे वचन तीक्ष्ण बाणासारखे असायचे. तीक्ष्ण बाणासारखे. काही कुऱ्हाडी असतात त्या बोटलेल्या असतात, अशा असतात. आणि काही कुऱ्हाडी अशा धारबाज असतात, आणि दार अशी आणि तार कुऱ्हाडी सारखी गुरुजींची भाषा होती, एक नाही. आणि जे आचरण हिने ते बोटलेल्या कुऱ्हाडी. हे आचरण नाही, काही नाही, नकाला सांगत सुटले त्या बोटलेल्या कुऱ्हाडी. बोटलेली कुऱ्हाड असेल तर लाकडावर घाव होत नाही, आणि धारबाज असेल तर घाव होतो. तसा शब्दांचा घाव साधकाच्या अंतकरणावर झाला पाहिजे. त्यावेळी साधक ते शब्द घेऊन उठतो. आणि मग आहे काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवनी किरी. वस्तू नाम ब्रह्म, तो ब्रह्म रूप होऊन त्या ठिकाणी ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मज्ञानी ब्रह्मरूप होतो. मग ब्रह्मज्ञानाचं लक्षण काय आहे? अमानित्व. अदंभित्व राहिला. आता पुढे प्रसंग आल्यानंतर सांगू. आता अमानित्व झाला. तर एवढ्या शब्दामध्ये आजची ही प्रवचन रूपी सेवा माऊलीच्या चरणी, गुरुजींच्या चरणी समर्पण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. जय. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञतो सावे, तोषोनी मत द्यावे पसाय दानही. जी खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परी पडो मैत्र जीवाची, दुरिताची तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची लतो ते लाहो प्राणी जात. वर्षा सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषान, हे जे आलांछन मार्तंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निते लोकी. भजे जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजय हो आवेगी. एक मने श्री विश्वेश्वराहो, होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरद्यारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय महारुद्र हनुमान की जय श्री संत मोतीराम महाराज की जय व्यंकटेश भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय